अमरावती जिल्ह्यामध्ये 8 पैकी 7 जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आणि त्यामधून 5 उमेदवार हे भाजपचे आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आणि विशेष म्हणजे या अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिग्गज पराभूत झाले ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू। एक आहे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि दुसरे आहे बच्चू कडू। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरला पराभूत करणारे आहे भाजपचे राजेश वानखेडे। आपल्यासोबत राजेश वानखेडे स्वतः आहे। जायंट किलर ठरले तुम्ही? असं आहे की मतदारसंघातल्या जनतेची इच्छा होती आणि यशोमती ठाकूर यांच्या वागण्याला हा मतदारसंघ कंटाळला होता आणि संपूर्ण जनता माझ्या पाठीशी उभी राहिली, त्यामुळे हे शक्य झालं। काय प्रचाराचा मुद्दा गाजला होता यावेळेस त्यांच्याकडून आणि तुमच्याकडून? 25 वर्षाचं त्यांच्या वडिलापासूनचं राजकारण आहे। 25 वर्षापासून साधे रस्ते नाल्यासुद्धा नाही आहे, मूलभूत सोयीसुविधा अजिबात नाही आहे आणि काही असं विकासाचं कोणतं काम केलं नाही। जे आराखडे केले, जे आम्ही विकास केला असं म्हणतात, त्याचं काहीच नाही अजून। म्हणजे ते सर्व गव्हर्नमेंटच्या त्यांच्याच ताब्यात आहे, त्याचा उपयोग त्या मंदिरांना किंवा त्या ट्रस्टला झालेलाच नाही आहे। गुरुजी भक्तांना झालेला नाही किंवा माता रुक्मिणीच्या त्या मंदिराचा आराखडा केला तिथे पण झाला नाही। या सर्व लोकांची नाराजी होती आणि विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी काहीही केलं नाही, फक्त स्वतःचे खिसे भरण्यात हे व्यस्त राहिले, यामुळे हा एवढा मोठा फरक पडला। 2.5 वर्ष त्या पालकमंत्री होते अमरावती जिल्ह्याचं, तर तेव्हा भरपूर विकास निधी खेचून आणला होता त्यांनी तिवसा विधानसभा। कुठे तू घरी नेला असेल कदाचित, कारण का मतदारसंघात तर निधी दिसला नाही। म्हणजे साधे ग्रामीण भागातले रस्ते आणि सगळ्यात मोठा विषय आहे पांदण रस्त्यांचा, ते पांदण रस्तेसुद्धा त्या मतदारसंघात झालेले नाही। लोकांची ओरड आहे अजूनही, तर निधी गेला कुठे आता हा संशोधनाचा विषय आहे। लाडक्या बहिणींची साथ मिळाली तुम्हाला यावेळेस? बिलकुल मिळाली। महिला वर्ग संपूर्ण माझ्या पाठीशी उभा होता। अजून कसं बघता तुम्ही? पहिल्यांदा तुम्ही विजय झाले, आमदार म्हणून निवड झाली तुमची। 2019 मध्ये तुम्ही 9,000 पराभूत झाला होता यशोमती ताईच्या विरोधात, आता यावेळेस तुम्ही निवडून आले। मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी काम करण्याची फार आवश्यकता आहे आणि ते करण्याचा माझा मानस आहे। हे सर्व कामं हाती घेऊन ते पूर्णत्वास नेण्याकडे माझा प्रयत्न आहे। अनेक नेते पराभूत झाले अमरावती जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील जे मोठे काँग्रेसचे नेते असो किंवा इतर पक्षाचे, कसं पाहता तुम्ही? अनेक दिग्गजांना फटका बसला। माननीय देवेंद्रजीचं नेतृत्व महाराष्ट्रानं मान्य केलेलं आहे आणि देवेंद्रजीच्या आणि एकनाथ शिंदेजींच्या, अजित पवारांच्या नेतृत्वात हे इलेक्शन लढलं गेलं। तिन्ही मोठे नेते आहेत, त्या नेत्यांवर विश्वास ठेवून जनतेने मतदान केलं। हे होते विद्यमान आमदार तिवसाचे राजेश वानखेडे, ज्यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव करून विजय प्राप्त केलेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।